So, hello dear students, myself Professor Yogesh Kadam. We are going to start the next subarticle from the chapter biomolecules, that is nucleic acid. Very important subarticle because this subarticle is also the part of biology section also. Biology मध्ये सुद्धा आपल्याला हे पाहायचं आहे. Even in more detail that because this is the section of generally biology. हा biologyचा section आहे. But still we see that nucleic acid subarticle according to the chemistry point of view. केमिस्ट्रीच्या दृष्टीने आपल्याला काय काय गरजेचं आहे या टॉपिक मध्ये जे दिलेलं आहे ते आपल्याला बघायचं आहे. व्हेरी इझी बट समव्हॉट कन्सेप्च्युअल, सो लिटल इझी टू अंडरस्टँड बट कन्सेप्च्युअल सब आर्टिकल आहे न्यूक्लिक ऍसिड. रिमेंबर गाइज दिस वर्ड न्यूक्लिक मीन्स इन द न्यूक्लियस. रिमेंबर हे ऍसिड जे आहे हे कुठं आहे? न्यूक्लियस. And as it has acidic properties, therefore it is called nucleic acid. Okay, so this nucleus containing acid, the acid which is present in the nucleus, that is nucleic acid. Now, this nucleic acid, why it is necessary? तर त्यासाठी आपण अगोदर एक एक्झाम्पल बघूया. लेकरांनो तुम्ही जर लक्ष दिलात, every newly formed individual looks like its ancestor. कुठलाही नवीन तयार झालेला इंडिव्हिज्युअल बघा, तो त्याच्या पूर्वजासारखा दिसतो. कधीच गाढवाला कुत्र झालेलं नाही लेकरं, कधीच डुकराला मांजर झालेले नाही. डुकराला डुकरासारखंच पिल्लू होतं, कुत्र्याला कुत्र्यासारखंच पिल्लू होतं, माणसाला माणसासारखेच अपत्य जन्माला घालता येतं. म्हणजे आंब्याला आंबाच लागतो, चिक्कूला चिक्कूच लागतो. म्हणजे हे काय आहे? दिस इज द अनुवंशिकता, म्हणजेच हेरिडिटी. दॅट वी कॉल हेरिडिटी. What is heredity? The transfer of characters from one generation to next generation is called heredity. And heredity is the phenomenon which is responsible for the transfer of character from one generation to next generation, from parents to offspring. पॅरेंट मधून जे काही गुणधर्म, मग बोथ पॅरेंट असतील, मेल आणि फिमेलचे गुणधर्म तुमच्या अपत्यामध्ये दिसतात, तुमच्या लहान बाळामध्ये दिसतात. आणि हे मग आई वडिलाकडचे गुणधर्म मुलाबाळात जो घेऊन जातो तो कोण आहे? तर तो आहे न्यूक्लिक ऍसिड. So first of all, what is heredity? Transfer of characters from one generation to next generation is called heredity. This phenomenon is called heredity. And this heredity is regulated by the term nucleic acid. हेरिडिटीला रेग्युलेट करणारे लेकरांनो कोण आहेत? न्यूक्लिक ऍसिड आहेत. अँड दीज न्यूक्लिक ऍसिड्स आर ऑफ टू टाइप्स. दोन प्रकारचे न्यूक्लिक ऍसिड्स आपल्याकडे आहेत लेकरांनो सिलेबसला. वन इज द डीएनए अँड अनदर वन इज आरएनए. डीएनए मीन्स डीऑक्सीराइबोन्यूक्लिक ऍसिड. Ribonucleic acid. DNA. And RNA, the long form of RNA is ribonucleic acid. RNA. These are the long forms of DNA and RNA. Where they are present? कुठे आहेत ते लेकरांनो? So these DNA and RNA are present in the nucleus of a cell. म्हणजेच सेल which is the functional, structural and functional unit of every living organism. प्रत्येक सजीवाचं रचनात्मक आणि कार्यात्मक घटक म्हणजे आपण त्याला कुणाकडे बघतो? पेशीकडे बघतो. पेशी जशा अनेक पेशी एकत्र येऊन एखादी टिश्यू बनवतात. नंबर ऑफ टिश्यूज कम टुगेदर टू फॉर्म ए पर्टिक्युलर टाइप ऑफ ऑर्गन. नंबर ऑफ ऑर्गन्स कम टुगेदर टू फॉर्म ए पर्टिक्युलर ऑर्गन सिस्टीम. अँड सच नंबर ऑफ ऑर्गन सिस्टीम कंबाईन टुगेदर टू फॉर्म ऑर्गन्स. अँड नंबर ऑफ ऑर्गन्स कंबाईन टुगेदर टू फॉर्म ए पर्टिक्युलर बॉडी. एक बॉडी तयार होते. आणि म्हणून सेल इज द बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. आणि या सेलमध्ये इन दॅट सेल देर इज प्रेझेन्स ऑफ न्यूक्लियस. या सेलमध्ये लेकरांनो काय असतं? न्यूक्लियस असतं. अँड दिस न्यूक्लियस, या न्यूक्लियसच्या आतमध्ये बघा, सेलच्या आत कोण आहे? न्यूक्लियस आहे. आणि न्यूक्लियसच्या आत देर इज प्रेझेन्स ऑफ क्रोमोझोम. There is presence of chromosome. न्यूक्लियस मध्ये काय? देर इज क्रोमॅटिन नेटवर्क.
And that chromatin network, one of the chromosome is there. आपण त्यातला एक क्रोमोझोम येते. This is the structure of chromosome. It is present in the form of tetrad. Tetrad च्या रूपात. And these chromosomes, या chromosomes वर लेकरांनो, such a type of number of DNAs are there. Number of DNAs are there. Like this, like this, like this, like this. These are the DNAs. And this is chromosome. This is chromosome. And या chromosome, these are the DNAs or RNA. Generally RNA present in the nucleus as well as cytoplasm. DNA is there on the chromosome. And DNA, हा DNA कसा आहे? It looks like this. Like this. And this DNA, या DNA वर, there are number of genes. Small segments of DNA are called gene. समजा मी आता इथे छोटा DNA घेतला, हा gene 1, हा gene 2. Number of DNA. Small segment of DNA. This is DNA. And small segment of DNA is called gene. Means genes are located on DNA. DNAs are present in the chromosome. Chromosomes are present in the nucleus. Nucleus is present in the cell. Cell is the functional and structural basic unit of life or organism. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला अगोदर हा बेस समजून घ्यावा लागेल. आणि मग या DNA आणि तशाच पद्धतीनं या क्रोमोझोमवर न्यूक्लियसमध्ये आणि सायटोप्लाझम मध्ये आणखीन एक कोण आहे? RNA. It is single stranded. It is double stranded. RNA is single stranded. एकच स्ट्रँडचा बनलेला आहे. DNA is double stranded. And such DNA and RNA, such DNA plus RNA, they form the nucleic acid. They form the nucleic acid. Means nucleic acid term अगोदर काय आहे कळालं तुम्हाला? Hope you understood. DNA and RNA. These are the hereditary materials present in the cell of living organism. Living organism च्या सेल मध्ये प्रेझेंट असलेले हे हेरिडिटरी मटेरियल आहेत. DNA and RNA. तर न्यूक्लिक ऍसिड कळालं. DNA deoxyribose nucleic acid, RNA ribose nucleic acid. And out of these RNA and DNA, both are important. Both have the functional ability. They are regulating the different functions of the cell. They are regulating the body functions. वेगवेगळे काम ह्या DNA RNA मुळे व्हायले. आणि म्हणून सजीवासारखाच सजीव निर्माण करण्याची ताकद कुणामध्ये आहे? या न्यूक्लिक ऍसिड मध्ये आहे, DNA मध्ये आहे. कारण जशाला तसे या DNA वरचे जनुक, there is crossing of the genes of male and female. Male आणि हा DNA at the time of gamete formation असे सेपरेट होतात. And crossing of this segment with this, हा सेगमेंट या सेगमेंट बरोबर क्रॉसिंग करतो. आणि याचे गुणधर्म काही some characters of male and some characters of female during the gamete fusions. Sperm when fuses with egg, at that time there is crossing of character and new individual is born, new individual is formed, new offspring is formed which has the characters of both parent चे कॅरेक्टर त्याच्यामध्ये असतात. तर अशा पद्धतीनं न्यूक्लिक ऍसिड इज व्हेरी इम्पॉर्टंट सेगमेंट ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आणि म्हणून बायोमॉलिक्युल्स मध्ये हा एक त्यांनी ठेवण्याचं धारिष्ट्य किंवा तसदी इथं घेतलेली आहे. आणि ते आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. न्यूक्लिक ऍसिड काय करणं, नेमकं बाबा काय राज आहे की आई वडिलासारखंच अपत्य दिसतं, काय नेमकं काय कारण आहे? कुत्र्यासारखंच कुत्रा जन्मतो. इव्हन आपल्यात आणखीन पुढे जर गेलो तर कुठला तरी ऑफस्प्रिंग मोर इट रिझेंबल्स आयदर विथ मदर ऑर फादर ऑर विथ द ग्रँड पॅरेंट्स. म्हणजे कुठल्या तरी नातेवाईक, म्हणजे हे काहीतरी कुणीतरी न्यूक्लिक ऍसिड आहे, कुणीतरी एक घटक आहे जो ट्रान्सफर व्हायला पिढ्यानं. मग ते टॅलेंटच्या बाबतीत असेल, इव्हन शुगर असेल, डायबिटीज असेल. बघा, देर आर सर्टन डिसीजेस ऑल्सो विच आर जेनेटिकली ट्रान्सफर्ड फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन. हे सगळं ट्रान्सफर करणारं लेकरांनो कोण आहे? न्यूक्लिक ऍसिड आहे.
आणि म्हणून हे न्यूक्लिक ऍसिड आपल्याला बघणं गरजेचं आहे, डीएनए आरएनए बघणं गरजेचं आहे. सो रिमेंबर गाईज, दीज न्यूक्लिक ऍसिड्स आर मेड अप ऑफ 3 मेजर कंपोनेंट्स. न्यूक्लिक ऍसिड किती भागांना बनलेलं आहे? 3 भागांनी बनलेलं. कोणते 3 भाग आहे? न्यूक्लिक ऍसिड, द न्यूक्लिक ऍसिड इज मेड अप ऑफ, म्हणजेच डीएनए आणि आरएनए इज मेड अप ऑफ 3 पार्ट्स. 3 भागांची बनलेली. कोणते 3 आहेत? एक, पेंटोज शुगर. कोणती आहे ती? इट इज पेंटोज शुगर. नेक्स्ट, नायट्रोजन बेसिस. नायट्रोजन बेसिस. And third one, phosphoric acid or phosphodiester's. Phosphodiester molecules. When combining of these 3 different molecules takes place, there is formation of nucleic acid. न्यूक्लिक ऍसिड कसं बनतं? हे 3 टाईपचे वेगवेगळे मॉलिक्युल और फॉस्फोरिक ऍसिड किंवा फॉस्फेट ग्रुप, काही झालं, फॉस्फोडायस्टर. आपल्याला लागणार आहे फॉस्फोडायस्टर, म्हणून मी इथं शब्द फॉस्फोडायस्टर लिहिलाय. पेंटोज शुगर, नायट्रोजन बेस अँड फॉस्फेट मॉलिक्युल्स व्हेन 3 कंबाईन्ड टुगेदर इन ए पर्टिक्युलर फॅशन, एका विशिष्ट फॅशन. ती फॅशन कशी आहे, कसे कंबाईन होतात तेही आपल्याला बघायचं. आणि असे 3 ज्यावेळेस एकत्र येतात लेकरांनो, त्यावेळेस काय बनतं? न्यूक्लिक ऍसिड बनतं. नाउ दिस पेंटोज शुगर, व्हाय इट इज कॉल्ड पेंटोज? वी हॅव सीन द क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट. शुगर म्हणले की हा कार्बोहायड्रेट आहे, आणि हा जो कार्बोहायड्रेट आहे लेकरांनो, पेंटोज शुगर. पेंटोज मीन्स कंटेनिंग 5 कार्बन ऍटम. 5 कार्बन ऍटम असणारी शुगर कोणती आहे? रायबोज, रायबिलोज. त्यातली रायबोज, न्यूक्लिक ऍसिड साठी लागणारी शुगर आहे रायबोज. रायबोज शुगर लागणार. दिस रायबोज इन द डीएनए इट इज डिफरंट अँड इन द आरएनए इट इज डिफरंट. डीएनए मधली रायबोज शुगर आणि आरएनए मधली रायबोज शुगर कशी आहे बघा, फरक बघा. डीएनए मधली जी रायबोज शुगर आहे ती आहे डीऑक्सी रायबोज शुगर. डीऑक्सी रायबोज शुगर. आणि आरएनए मधली आहे रायबोज शुगर. म्हणूनच नाव आहे डीएनएचं डीऑक्सी रायबो न्यूक्लिक ऍसिड. So sorry for interruption. So the pentose sugar present in the DNA is deoxyribose sugar, and pentose sugar present in the RNA is ribose sugar. Now remember guys how that ribose looks. Ribose कशी आहे तुम्हाला माहिती आहे? The ribose is open chain in the form of fisher. Here it is aldopentose. Aldopentose आहे ribose. Here at the below side CH2OH, HOH, HOH, HOH. आता काय होतं आपण त्यावेळेस पाहिलेलं आहे, ऑक्सिजन वरची लोन पेअर अटॅक करते कार्बोनिल कार्बनवर, म्हणजे मी असं लिहितो याला COH. मग एक वेळेस हा सायक्लिक स्ट्रक्चर तयार झालं. सायक्लिक स्ट्रक्चर कितीचं बनलं बघा, हा ऑक्सिजन, हा कार्बन, 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 4 कार्बन आणि 1 ऑक्सिजन. आणि आता ह्याच्या डिटेलमध्ये जाणार नाही कसा बनतो तो 4 कार्बन आणि 1 ऑक्सिजन असणारा. हे बघा अशी बनली सायक्लिक स्ट्रक्चर. हॅवर्थ, हे फिशर, हॅवर्थ, हे ओपन चेन, सायक्लिक. आणि सायक्लिक असं सुद्धा आपण इथं दाखवलं होतं ऑक्सिजनच्या रूपात. आता ह्याच्यामध्ये जी काही रायबोज शुगर लागणार आहे तुमच्या न्यूक्लिक ऍसिडला बनवण्यासाठी, जी काही पेंटोज शुगर लागणार आहे, रायबोज शुगर, मग ती डीएनए मधली डीऑक्सी रायबोज असेल किंवा आरएनए मधली रायबोज शुगर असेल, बोथ विल बी बीटा. हे दोघातली ही शुगर आपल्याला लागणार आहे बीटा. म्हणजे अॅनोमेरिक कार्बनवर, अॅनोमेरिक कार्बन, दिस इज द कार्बन नंबर 1 इज कॉल्ड अॅनोमेरिक कार्बन. दिस इज सेकंड नंबर कार्बन, दिस इज थर्ड नंबर कार्बन अँड फोर्थ नंबर कार्बन, अँड दिस इज द फिफ्थ वन आउटसाइड द रिंग, रिंगच्या बाहेर, अॅभोव अल्पा साइडला. तर आता हा 1 नंबरवरचा कार्बन जर OH, त्या कार्बनवरचा जर अॅनोमेरिक कार्बनवरचा OH वर आणि H खाली असेल, दिस इज नो डाऊट इट इज बीटा. दिस इज बीटा. मग बीटामध्ये परत हा H, मग खाली बाकीचं OH, बाकीचे सेम, कारण सगळे राईट साईडला आहेत म्हणून ते नेहमी खाली येतात. HOH राहिला. आता हा याच्यावर अटॅक केल्यानंतर हा O मायनस होतो,
हा ओ मायनस ह्या एच ला बोलवतो आणि इथं ओ एच होतो. हा मग हा ओ एच आणि हा इथला अटॅक केलेला आणि मग अशा पद्धतीने हा CH2OH हा इकडचा 5 नंबरचा हा 1 2 3 4 आणि 5. तर हा 5 नंबरचा CH2OH कुठं जातो? अल्फा साईडला जातो आणि हा एच. दिस इज बीटा. आता डी कशामुळे आहे? लोअर कायरल सेंटरवरचा ओएच राईटला होता म्हणून ते डी कॉन्फिगरेशन तेही आपण शिकले. बीटा डी रायबोज. बीटा डी रायबोज ही कुणातली झाली? RNA मधली झाली. ही झाली RNA मधली. तशीच आता इकडची कोण असेल? DNA मधली डीऑक्सिरायबोज. फरक काय मग रायबोज मध्ये आणि डीऑक्सिरायबोज मध्ये फरक काय लेकरांनो? ही झाली रायबोज. 2 नंबरवरच्या OH हा 3 हा 4 आणि हा 5 नंबरचा कार्बन. 5 कार्बन आले रायबोज मध्ये आणि हा तुमचा फ्युरॅनोज रिंग म्हणून याला रायबोज फ्युरॅनोज सुद्धा आपल्याला म्हणता येतं. तर हा रायबोज किंवा आपण इथं रायबोज घेऊया. आता इकडं मग डीऑक्सिरायबोज मध्ये रायबोज मध्ये फरक कुठं आहे? म्हणजे DNA मधली पेंटोज शुगर आणि RNA मधल्या पेंटोज शुगर मधला फरक काय? तर ही RNA मधली पेंटोज शुगर तुम्हाला कळाली. DNA मध्ये काय फरक आहे? DNA मधल्या डीऑक्सिरायबोज शुगर मधला फरक फक्त जाणून घ्या. इथं सुद्धा बीटा आहे म्हणजे OH वर असणार आहे, H खाली असणार आहे. फक्त चेंज आहे बीटा डीऑक्सी. डीऑक्सी डी म्हणजे काढून टाकणे, ऑक्सी म्हणजे ऑक्सिजन. ऑक्सिजन निघून गेलाय. कुठला ऑक्सिजन निघून गेलाय? 2 नंबरवरच्या कार्बनवरचा ह्या OH मधला O निघून जातो आणि 2 नंबरवरच्या कार्बनवर दोन्ही एच राहतात. फक्त 2 नंबरवरच्या कार्बनवरची पोझिशन चेंज आहे लेकरांनो. इथं बघा, इथं DNAच्या शुगरमध्ये H आहे, RNAच्या शुगरमध्ये OH आहे. म्हणून हा रायबोज आहे, हा डीऑक्सिरायबोज आहे. डीऑक्सी काय? त्याची जी शुगर आहे त्या शुगर मधल्या 2 नंबरवरच्या कार्बनवरच्या O निघून गेलेला आहे म्हणून ती H आहे. बाकीचे सेम ऍज इट इज आहेत. हेअर इट इज H, हेअर OH अँड CH2OH अँड हेअर H. म्हणजे फरक कुठं आहे? फक्त रायबोज आणि डीऑक्सिरायबोजचं नाव फक्त काय आहे? डीऑक्सी काय आहे? 2 नंबरवरच्या कार्बनवरचा OH जो रायबोज मध्ये OH आहे तो DNAच्या शुगर मध्ये फक्त H आहे म्हणजे ऑक्सिजन निघून गेलाय म्हणून 2 डीऑक्सिरायबोज असं सुद्धा याला म्हटलं जातं. 2 का? 2 नंबरवरच्या कार्बनवरचा ऑक्सिजन निघून गेलाय. तर अशा ह्या पेंटोज शुगर मधल्या ह्या रायबोज शुगर आहेत आणि डीऑक्सिरायबोज शुगर. नेक्स्ट आहे नायट्रोजन बेसेस. रिमेंबर गाइज, फॉर द DNA अँड RNA टोटल कंबाइनिंगली DNA आणि RNA मधले जर नायट्रोजन बेस काढायचे झाले, देअर आर टोटल 5 नायट्रोजन बेसिस. किती नायट्रोजन बेसिस आहेत? 5 नायट्रोजन विच आर प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ हेटेरोसायक्लिक रिंग. कशाच्या रूपात आहेत ते? हेटेरोसायक्लिक रिंगच्या रूपामध्ये आहेत. नायट्रोजन बेसेस आर ऑफ 2 टाइप्स. नायट्रोजनचे बेसेस परत 2 आहेत लेकरांनो. वन इज प्युरिन, वन इज प्युरिन अँड अनदर वन इज पायरिमिडाइन. बघा नायट्रोजन बेसिस किती? प्युरिन अँड पायरिमिडाइन. हाऊ प्युरिन लुक्स? प्युरिन कशी? हे मात्र तुम्हाला सरावानच करावं लागेल. याच्यात वेगळी काही आपल्याला ट्रिक सांगता येणार नाही. रायबोज मध्ये एखाद्या वेळेस तुम्हाला आयडिया येईल, रायबोज शिकलेलं, शुगर शिकलेलं. पण प्युरिन आणि पायरिमिडाइनचे नायट्रोजन, प्युरिन रिंग कशी आहे बघा. प्युरिन रिंग इज लाईक धिस. This is purine. This is the basic purine molecule. And pyrimidine, pyrimidine is like this. This is the pyrimidine ring. This is the purine ring. Purine ring मध्ये टोटल 4 नायट्रोजन आहेत आणि इट इज हेटेरोसायक्लिक कंपाऊंड. हेटेरोसायक्लिक का? ज्यावेळेस टोटल सायकल कार्बन न बनलेलं असतं ते होमोसायक्लिक असतं. पण कार्बनचं एखादा सायकल मधला कार्बन काढून त्याच्या जागी जर एखादा हेटेरो ऍटम जर जाऊन बसला, दॅट बिकम्स हेटेरोसायक्लिक. आणि ही हेटेरोसायक्लिक कंपाऊंड आहे, हा सुद्धा हेटेरोसायक्लिक कंपाऊंड आहे. दिस इज प्युरिन, दिस इज पायरिमिडाइन. नाउ दिस प्युरिन
हाऊ मेनी प्युरिन बेसेस वी हॅव. न्यूक्लिक ऍसिडला बनवण्यासाठी टोटल 5 नायट्रोजन बेस लागणार आहेत म्हणलं. ते 5 नायट्रोजन बेसेस या दोघांपासून तयार झालेले आहेत. काही प्युरिन बेसेस आहेत, काही पायरिमिडाइन बेसेस आहेत. प्युरिन बेसेस हे 2 आहेत आणि पायरिमिडाइन बेसेस म्हणजे या रिंग पासून बनलेले डेरिव्हेटिव्ह 3 आहेत. प्युरिन 2 आहेत, पायरिमिडाइन 3 आहेत. प्युरिन कोणते आहेत? प्युरिन आहे ॲडेनाइन अँड ग्वायनाइन. पायरिमिडाइन आहे सायटोसाइन, थायमाइन अँड युरॅसिल. थायमाइनची तर स्पेलिंग लक्षात घ्या, THYMINE. काल आपण व्हिटॅमिन पाहिला, B1 व्हिटॅमिन पाहिला लेकरांनो, भटोरेवाला. तर त्या भटोरे B1 वाला, त्या B1चं नाव होतं थायामाइन. त्याची स्पेलिंग होती THIAMINE. बरं. अरे बंटीवाला, बंटी, B1 T, बंटी म्हणजे थायमाइन. ही व्हिटॅमिनचं नाव आहे, हे नायट्रोजन बेसचं नाव आहे. थायमाइनचा T म्हणून हे T. तर किती बेसेस आहेत टोटल? 5. ॲडेनाइन, ग्वायनाइन, सायटोसाइन, थायमाइन, युरॅसिल. त्याच्यातले ॲडेनाइन, ग्वायनाइन हे प्युरिन बेसेस आहेत. पायरिमिडाइन बेसेस 3 आहेत, सायटोसाइन, थायमाइन अँड युरॅसिल. ॲडेनाइन हाऊ इट लुक्स हे स्ट्रक्चर मात्र तुमच्या नीट JEE ला पडू शकतं आणि त्याच्यामुळे आपल्याला हे स्ट्रक्चरचा सराव करू. आता प्युरिन बेसिस मधला ॲडेनाइन कसा ह्याच्यात बघा, फक्त मी इथं NH2 जर लावला, मीन्स इफ द रिंग लुक्स लाईक दिस, N N N N, here N as it is, here it is as it is, okay, here H and here NH2, like this and like this. हे बघा, म्हणजे इथं जर फक्त या कार्बनला जर मी NH2 जोडला तर तो बनतो ॲडेनाइन. फक्त NH2 इथं जोडला. स्ट्रक्चर लक्षात घ्या, ॲडेनाइन. ग्वायनाइन मध्ये काय होतं बघा, ग्वायनाइनचं स्ट्रक्चर कसं काढायचं? N N N, here NH, डबल बॉन्ड. ग्वायनाइन मध्ये काय झालेलं आहे, इथं C डबल बॉन्ड O, इथं H, कारण हा कार्बन राहिला म्हणून इथं इथला H इकडं आला, NH झाला आणि NH2 इकडं जोडला गेला. मग इथं NH2 जोडला म्हणून हे बघा इथं. दिस इज द ग्वायनाइन. हा ग्वायनाइन आहे. ग्वायनाइन GUANINE, हा ग्वायनाइन. दिस इज ॲडेनाइन. ॲडेनाइन मध्ये फक्त वर NH2, इथंच या इथं NH2. ग्वायनाइन मध्ये इथं C डबल बॉन्ड आणि इथं NH2, हा ग्वायनाइन. नेक्स्ट आहे सायटोसाइन. सायटोसाइन कसा काढायचा आहे बघा. सायटोसाइन मग आता कुणाचा आहे? पायरिमिडाइन रिंग असलेला आहे. मग सायटोसाइन मध्ये काय चेंज आहे? सायटोसाइन हा N काढली मी, पायरिमिडाइन रिंग. आता ह्याच्यात काय करायचं आपल्याला? इथं NH2 आणि इथं C डबल बॉन्ड. मग आता इथं C डबल बॉन्ड आला, इथं NH2 आला, इथं डबल बॉन्ड झाला आणि इथं H आला, लाईक दिस. हा झाला कोणता? सायटोसाइन. NH2 वर CO खाली. ग्वायनाइन मध्ये CO वर NH2 खाली, पण ही रिंग होती. सायटोसाइन मध्ये NH2 वर, इथला NH2 इथं गेला आणि CO खाली आला. मग इथं CO आल्यामुळे इथं आपल्याला C राहिल्यामुळे इथल्या N ला आपल्याला ट्रिपल बॉन्ड, डबल बॉन्ड इथं देता येणार नाही, म्हणून इथं इथला H इकडं आला, NH चा. हा झाला सायटोसाइन, और यू मे कॉल इट सायटिडीन असं सुद्धा. दिस इज सायटोसाइन. थायमाइन परत सेम पायरिमिडाइन रिंग काढून घ्या. N, हेअर N, लाईक दिस. वर डबल बॉन्ड O, खाली डबल बॉन्ड O. बघा, दोन्ही डबल बॉन्ड O आणि मिथाइल ग्रुप, इथं डबल. मग इथं डबल बॉन्ड दिलाय, मग इथं काय द्यावं लागेल? NH. इथं काय द्यावं लागेल? NH, लाईक दिस. दिस इज द थायमाइन. हा झाला थायमाइन. थायमाइन हा सायटोसाइन. अँड नाव युरॅसिल. युरॅसिल. इन द युरॅसिल व्हॉट इज हॅपनिंग? फक्त इथला मिथाइल काढायचा आहे. फक्त इथला मिथाइल काढायचा आहे आणि मिथाइल काढला की तो झाला युरॅसिल.
हा इथं मिथाईल असेल तर थायमाइन, आणि मिथाईल नसेल तर, हा मिथाईल नसेल तर युरॅसिल. हे होते कोणते? नायट्रोजन बेसेस. मी फक्त आज अगोदर न्यूक्लिक ऍसिड साठी लागणारे पेंटोज शुगर, नायट्रोजन बेसेस आणि फॉस्फेट मॉलिक्यूल सांगायले तुम्हाला. तर हे झाले पेंटोज शुगर होती, हे झाले नायट्रोजन बेसेस, आणि आता आहे फॉस्फोडायस्टर. आता फॉस्फेट मॉलिक्यूल कसा बनलाय? द फॉस्फेट मॉलिक्यूल इज P. We have seen in the P block elements, here OH, here OH, and here OH. H3PO4. This is the phosphoric acid. आणि phosphoric acid मधला एक H